हल्ल्याच्या नंतर सैफच्या पाठीमध्ये जो चाकूचा तुकडा अडकलेला होता त्या तुकड्याचा फोटो आता उघड झालेला आहे, समोर येतोय। सैफच्या पाठीवरती ऑपरेशन करण्यात आलं आणि जे तीक्ष्ण हत्यार होतं ज्याने सैफच्या पाठीमध्ये वार करण्यात आला होता त्याचा जो तुकडा सैफच्या पाठीमध्ये अडकला होता, ज्याला ऑपरेशनच्या नंतर बाहेर काढण्यात आलं, तो जो चाकूचा तुकडा तो पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि याचा फोटो सुद्धा आता समोर आलेला आहे। तर सैफ अली खानवरती हल्ला झाला, या प्रकरणामधल्या दोन मोठ्या घडामोडी आपण बघतोय। एकीकडे नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, दुसरीकडे सैफ अली खानच्या पाठीमध्ये ज्या पद्धतीने चाकूचा तुकडा अडकला होता त्याचा फोटो सुद्धा समोर आलाय। गणेश आपल्याला माहिती देत आहेत। गणेश, यामिनी, ह्या चाकूच्या तुकड्यानं स्पष्ट होतं की ज्या प्रकारे हेक्साब्लेडचा उल्लेख मोलकरींनी आपल्या जबाबात केलेला आहे, ज्या चाकूनं सैफ अली खानवर हल्ला झाला तो हेक्साब्लेड नसून हा किचन नाईफ आहे। मला वाटतं हा किचन नाईफ किंवा चोरांकडे असणारा जो मोठा चाकू असतो तो आहे। आणि जसं डॉक्टरांनी काल सांगितलं 2.5 ते 3 इंचांचा हा तुकडा सैफ अली खान यांच्या पाठीत होता आणि दृश्यांमध्ये दिसतंय की हा एक खूप मोठा तुकडा होता। म्हणजेच जर ह्या फोटो आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय किती गंभीर जखम आणि किती गंभीर हल्ला होता आणि इतका मोठा चाकू घेऊन हा व्यक्ती तिथे पोहोचला, म्हणजेच कोणालाही कशा प्रकारेही हल्ला हा करू शकला असता आणि कोणाचाही जीव घेऊ शकतो हा आरोपी, अशा प्रकारचं घटनाक्रम त्या दिवशीचं होतं। जसं डॉक्टरही म्हणतात खूप डेलिकेट सर्जरी होती, त्याचं कारण हा चाकूचा तुकडा आहे, हा जवळपास 3 इंच मला वाटतं लांब आहे आणि 3 इंच तुकडा तुमच्या छातीत असणं आणि स्पाईनला पिअर्स करणं तुम्हाला पॅरालिसिस करू शकतं, तुम्हाला अजन्म तुम्हाला हा बेड रिडन करू शकतो। म्हणूनच ही खूप डेलिकेट सर्जरी जी 5 तास चालली आणि ह्या चाकूच्या तुकड्यानं दिसतंय की कशा प्रकारे ह्या हल्लेखोरानं, ह्या चोरानं सैफ अली खानचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आपण म्हणू शकतो आणि यामुळेच अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा देखील मुंबई पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि हा सराईत गुन्हेगार आहे आणि हा अशा प्रकारे चाकू घेऊन जर वावरत असेल तर निश्चित गंभीर बाब आहे आणि यामुळे आता मुंबई पोलिसांकडे एक मोठं आव्हान आहे की या हल्लेखोराला लवकरात लवकर पकडण्याचा। अगदी गणेश, जसं आपण बघतोय हे जे नवीन सीसीटीव्ही फुटेज आहे त्याची वेळ आणि नंतर आलेलं जे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा ही व्यक्ती उतरून जाताना दिसते, त्या दोन्ही सीसीटीव्ही फुटेजचं जर अंतर आपण बघितलं तर साधारणपणे 1 तासाभराचं आहे। तासभर ही व्यक्ती त्या फ्लोअरवरती होती किंवा त्याने सगळ्या परिसराची, त्या सगळ्या घराची चाचपणी केलेली होती। सैफ अली खानवरती ज्या वेळेला हल्ला झाला तेव्हा त्याने खंडणी सुद्धा मागितल्याचं समोर आलेलं आहे, त्याविषयी काही कळू शकलंय का? यामिनी, याला आपण खंडणी म्हणू शकत नाही, याला आपण पैसे मागणं म्हणू शकतो। कारण खंडणी तेव्हा मागतो जेव्हा आपण कोणाला किडनॅप करतो, त्याच्यासाठी रॅन्समची आपण मागणी करतो। म्हणून ह्याला आपण या चोरानं घरात घुसल्यानंतर चाकूच्या नोकावरती लोकांना ठेवून किंवा त्याची धाक दाखवून त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडनं पैसे मागितले। म्हणून हे सगळं प्रकरण घरचं आहे। आता ह्या डिजिटल युगामध्ये कोण घरी पैसे ठेवतं हे तर सगळ्यांना स्पष्ट आहे, पण याला असं वाटलं असेल की खूप मोठी लोकं आहेत, आपण एवढे पैसे यांच्याकडनं घेऊ शकतो। लहान मुलं घरी होती, लहान मुलाच्या रूममध्ये तो जात होता, म्हणून याला सगळी माहिती होती बघा। म्हणून आपण वारंवार म्हणतोय की याच्यामध्ये काही इन्सायडर्स जॉब आहे का, कोण आतला व्यक्ती ज्याने ह्याला सगळं सांगितलं का। हा मोलकरींच्या कमऱ्यात येतो आणि जहांगीर, ज्याला प्रेमानं जय बाबा म्हणतात, त्याचा उल्लेख FIR मध्ये देखील आहे की जय बाबा जहांगीर सर्वात लहान मुलगा सैफ आणि करीनाचा त्याच्या रूममध्ये जातो। म्हणून अशी शंका आहे की हा व्यक्ती या लहान मुलांना चाकू दाखवून किंवा त्यांना आपल्या कस्टडीमध्ये ठेवून यांच्याकडनं पैसे मागण्याचा यांचा प्रयत्न असेल आणि त्यासाठीच तो जहांगीरच्या रूममध्ये गेला। मात्र तिथे उपस्थित जुनू म्हणून जी नॅनी होती आणि ज्या मोलकरींवर यांनी हल्ला केला, जिच्या रूममधनंही आली, या दोन्ही महिलांनी ज्या प्रकारे प्रतिकार केला आणि तिसरी जी केअरटेकर महिला आहे ती तिथं आली, या तिघांनी मिळून याला आधी थांबवलं। नाहीतर ह्याने पोलिसांना असा संशय की जहांगीरला आपल्या तावडीत ठेवून घरच्यांना धमकून, भीती दाखवून की मी जहांगीरला मारून टाकीन, पैसे उकळण्याचा ह्याने निश्चित प्रयत्न केला असावा किंवा त्या प्रयत्नातच तो तिथे गेला होता असं वाटतंय। कारण ज्यावेळेस तो जय बाबा म्हणजे जहांगीरच्या रूमजवळ होता त्याच वेळेला आरडाओरडा झाली आणि सैफ अली खान, करीना कपूर हे वरून 12व्या मजल्याहून 11व्या मजल्यावरती आले मुलांच्या रूमकडे आणि तो मुलांवरती किंवा या महिलांवरती चार्ज करत होता, त्याने हल्ला केला। यामुळेच सैफ अली खान मध्ये आले
त्यांना सगळ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि एवढा मोठा चाकू त्यांच्या पाठीत त्याने घुसवला आणि बाहेर काढताना तो तुटला. म्हणजे किती ताकदीनं त्याने हल्ला केला असेल आणि त्याचा प्रयत्न हा फक्त घाबरवण्याचा नाही तर सैफ अली खान यांना नुकसान पोहोचवण्याचाच होता, ह्याने हे स्पष्ट होतं. आणि सैफ अली खानने जी हिंमत दाखवली त्यामुळंच हा तिथून पळून गेला, कारण ह्याने त्यानंतर स्वतःला कोंडून घेतलं आणि तिथं घरचे जे इतर नोकर होते ते बाहेर आले, पुरुष नोकर, आरडाओरडा सुरू झाली, त्यामुळे त्याने स्वतःला तिथून बाहेर काढलं आणि पळून तिथून तो गेला. म्हणून ह्या एका तासामध्ये सगळं घडलं. अर्धा तास हा घरी होता. 1:47 6व्या मजल्यावरती आहे. मला वाटतं 2च्या सुमारासच त्याने एंट्री घेतली असेल घरी, डक्टमधनं ते मोलकरीणच्या कमऱ्यातून आत. म्हणून अर्धा तास हा घरी होता. 2:30 वाजता तिथून पळून गेला आणि 3 मिनिटानंतर म्हणजे 2:33 हा त्याच 6व्या मजल्याच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये पळून जाताना दिसतो, ज्यामध्ये ह्याचा चेहरा पूर्णतः स्पष्ट दिसतो. म्हणून 1 तास हा त्या बिल्डिंगमध्ये होता, कोणाला काही कळलं नाही. एवढी मोठी घटना, एवढा मोठा हल्ला करून हा तिथून पळून गेला आणि कोणीही त्याला पकडू शकलं नाही. अगदी यामिनी, गणेश, ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेवरती सुद्धा बोललं जात आहे, म्हणजे जर आपण काल सुद्धा बघत होतो की कशा पद्धतीनं एकूणच या इमारतीमध्ये जर आपल्याला एंट्री घ्यायची असेल, जायचं असेल तर कशा पद्धतीनं सुरक्षेच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा CCTVचा उल्लेख येतो. त्यानंतर सैफ अली खानचं जे 12व्या मजल्यावरचं घर आहे त्याचा दरवाजा सुद्धा आतमधून उघडावा लागतो. असं सगळं असताना हा चोर नेमका शिरला कसा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मुंबई पोलिसांसमोर आहे असं वाटतं का? निश्चित. आणि यामुळेच आपण वारंवार म्हणतो की आतला कोण व्यक्ती आहे का, किंवा हाच या बिल्डिंगमध्ये आधी आला होता, त्याने पूर्ण रेकी केली होती. पण ज्या प्रकारे ब्लाइंड स्पॉट्स बघून हा आहे ते तो 11व्या 12व्या मजल्यापर्यंत पोहोचतो, तर निश्चित ह्याला कोणी मदत केली असावी असा संशय आहे. आणि यामुळं सगळ्यांची चौकशी सुरू आहे. फक्त सैफ अली खानच्या घरकाम करणाऱ्या लोकांकडेच नव्हे तर बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्ड, साफसफाई करणारे लोक, इतर जे ड्रायव्हर्स आणि लोक त्या बिल्डिंगमध्ये वावरतात, राहतात, काम करतात, त्यांच्याकडनंही चौकशी सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे CCTVचा उल्लेख आहे. CCTV नाही आहे. आता एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी त्यांच्या घराच्या एंट्रन्समध्ये किंवा दरवाजाच्या बाहेर CCTV असणं खूप महत्त्वाचं असतं. याशिवाय जे पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरी लॉबीला ॲक्सेस घेण्यासाठी एक ॲक्सेस कार्ड लागतो. म्हणजे तो इलेक्ट्रॉनिक डोर असतो, ज्यामध्ये ॲक्सेस कार्ड जे फक्त रहिवाशांकडे असतं किंवा रहिवाशांनी ज्यांना ऑथॉरिटी दिली त्यांच्याकडे असतं, त्या ॲक्सेस कार्डशिवाय एंट्री नसते. म्हणून हा ॲक्सेस कार्ड ह्याच्याकडे होता का ॲक्सेस कार्ड नसूनही याने एंट्री घेतली डक्टमधनं, ती कशी घेतली, ह्याला तो तिकडचा रस्ता कसा माहीत, या सगळ्या बाबी चौकशीच्या अत्यारीत आहेत. आणि ह्याला अटक केल्यानंतरच स्पष्टता मिळू शकेल की ह्याला कोणी मदत केली होती का हा एकटाच होता. पण संशय आहे की ह्याला मदत केली होती. म्हणूनच हा CCTVला चकवा देत या ब्लाइंड स्पॉटच्या मदतीनं वॉचमॅन कुठे आहे ह्याची माहिती त्याला असून तो मागच्या रस्त्याने आला आणि दबक्या पावलांचा वापर करून वरती पोचला, पण जाताना पळत गेला, कारण एवढा मोठा घटना त्याने घडून आणली होती. आणि निश्चितपणे तो पॅनिक केलं असेल, म्हणून जाताना त्याने चेहऱ्यावरती कोणताही कपडा लावला नाही. येताना त्याच्याकडे चेहऱ्यावरती कपडा होता, त्याची आयडेंटिटी त्याने लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण जाताना तो ते करू शकला नाही. आणि म्हणून पोलिसांना त्याची झलक किंवा त्याची इमेज हाती लागू शकली. अगदी गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.